हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी नाही काही कारणास्तव गावी चालली होती, पण त्याच्या आधीचं पण ना मला काही शूट करायला भेटलं नव्हतं. तर म्हटलं चला आता गाडीत बसलो तर शूट करूया. कारण ह्यावेळेला आम्ही गावी जायचं होतं, पण आम्हाला वाशीला बसायला जायचं होतं. युजली आम्ही आमच्या इथूनच गाडी पकडतो, पण आम्हाला बुकिंग पण भेटली नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला वाशीवरून गाडी भेटणार होती. मग तिथूनच आम्ही कॅबने ओलांडनं वाशीला पोचलो. ट्रॅफिक होतं थोडंसं. तिथे पोचल्याबरोबर ना गाडीतलं सगळं सामान पप्पांनी आणि आईने उतरवलं होतं आणि गाडी यायला जवळजवळ अर्धा तास होता. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे थोडंसं वेट केलं आणि अर्ध्या तासाने बघा आमची गाडी आली होती. तर आईने पप्पाने लगेच सामान आहे ना गाडीमधलं ॲडजस्ट करायला सुरुवात केली इकडे तिकडे, कारण सामान थोडंसं जास्त होतं. हे बघा गाडीतले जे गाडी चालवणार तर त्यांनी पण पप्पांना आईला हेल्प केली सामान इकडून तिकडे ॲडजस्ट करायला. सगळं गाडीमध्ये ॲडजस्ट झालं आणि बसमध्ये बसलं. हे बघा बस पूर्ण ऑलमोस्ट सगळी भरत आलेली होती पॅसेंजरने, कारण हे सीझनच असं आहे की बुकिंग भेटत नाही आपल्याला. आणि ह्या स्पॉटवरून ना एनी टाईम कधी पण आपल्याला गाड्या बसवायला भेटतात. तिथे गाडीत बसलं, प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 12 वाजले होते आणि मला भूक पण लागली. तोपर्यंत त्यांनी गाडी जेवणाच्या स्पॉटवरती थांबवली होती. तिथे गेलो. तिथे आम्ही हातपाय धुवून जेवलो वगैरे, तोंड धुवून फ्रेश झालो, जेवल्यानंतर ना मग झोपून घेतलं. रात्री झोपल्यानंतर डायरेक्ट सकाळी उठलो. तर हे बघा आमचं गाव आलेलं होतं कोल्हापूर. आणि गावी आल्यावर वेगळीच फिलिंग असते आणि ते तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये पण बघायला भेटलं होतं. आणि लगेच आम्ही आमच्या गावच्या ठिकाणी पण पोचलो होतो. तिथे माझा भाऊ तो ऑफिसला गेला होता, तर त्याने दुसऱ्याला पाठवलं होतं घ्यायला, गाडी घेऊन पाठवलं होतं घ्यायला. ही आली आहे. तो पण तिथे येऊन उभाच होता. तिथे गाडीमध्ये बघा त्या बहिणीची मुलगी बसली होती, ती पण आली होती. हिरोईन मावशी तू गडिंग्लजला गेलेली ना? चिमटा काढतो. डोलच्या डोलच्या पदी डोलच्या डोलच्या. पदी पदी पदीच आहे ती. होय बाबा बसलेत वर. जाऊया नंतर. घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो, जेवलो, झोपलो आणि त्या परीबरोबर पण खेळलो. तोपर्यंत इथे मम्मीचं आणि आईचं असं घरात बसून टाईमपास म्हणून ना तांदूळ निवडायचं काम चाललं होतं. झोपून झालं संध्याकाळी. मग म्हटलं चला जरासं बाईकवरून जाऊन ना फिरून येऊया आत्याच्या गावी, मामांच्या गावी. मग आईला बोललो चल, तर आई बोलली नाही. तर मी आणि माझे पप्पा निघालो होतो आम्ही मामाकडे जायला. म्हटलं मामांना भेटून, मामीला भेटून तिकडून ना आत्याच्या गावी पण जायचं होतं. काही 1-2 कामं करायची होती, त्याच्यासाठी गेलो होतो. ऊन एवढं नव्हतं. संध्याकाळचं आम्ही 5 वाजता निघालो होतो त्याच्यामुळे. आणि हे बघा आम्ही मामाच्या गावी एंट्री केली होती. मामाच्या घरी गेलो. मामाच्या घरात होतं तिथं काम होतं, ते एक केलं. तिथून मग आम्ही आत्याच्या गावी जायला निघालो होतो. हे बघा मोर तिथून निघालो. हे बघा बैलगाडी पण अशी खूप कमी ठिकाणी आजकाल बघायला मिळते, ते पण आम्ही बघितले. तिथून आलो होतो. हे बघा आत्याच्या घरी आमच्या. तिला माहिती नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून. आत्याच्या घरात गेलो, एक 10-15 मिनटं बसलो असेल. तिथे गेलो तर झाडाला पपई पिकली होती. म्हटलं चला आत्याला बोलली काप, आणि मग आम्ही हाताने पण दुसऱ्या हाताने पण लगेच पपई काढली, कापली आणि मी खाल्ली. खूप छान होती. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.